नमस्कार मित्रांनो, दिव्यास फूडमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बघूया मेथीचे पौष्टिक असे पराठे कसे बनवायचे। तर त्यासाठी मी इथे बाजारातून मेथी विकत आणलेली आहे। ती आता मी छान प्रकारे धुवून आणि निसून घेतलेली आहे। आपल्याला पराठ्याला ती बारीक चिरून घ्यायची आहे। तर पराठ्याला लागणाऱ्या साहित्यांमध्ये आपण इथे घेतले आहे बारीक चिरलेली मेथी, त्यानंतर जिरे आणि ओवा घेतला आहे, तीळ घेतलेले आहेत, नंतर आपण इथे बेसन घेतले आहे, हिरवी मिरचीचा ठेचा घेतला आहे, तिखट, हळद आणि धनेपूड घेतलेली आहे। तर आता आपण इथे कणिक घेतली आहे, त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण आता इथे तीळ टाकून घेतले आहेत। त्यानंतर ओवा आणि जिरं टाकून घेतलं आहे। नंतर हिरवी मिरचीचा ठेचा, धनेपूड, हळद आणि तिखट टाकून घेतलेली आहे। नंतर बेसन टाकून घेतलेलं आहे। हे सगळं मिश्रण आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। नंतर आपण इथे आता आपला मेन इन्ग्रेडियंट बारीक चिरलेली मेथी टाकून घेतलेली आहे। मेथी आपल्याला छान प्रकारे कणकेमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। इथे आता आपण पडीभर तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हा उंडा आता भिजवून घ्यायचा आहे। पराठ्याचा उंडा आपल्याला घट्टसरच भिजवायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याचे पराठे लाटता येतील। आता इथे आपला उंडा मळून तयार आहे। इथे आपण त्यावर आता थोडं तेल टाकून घेऊया आणि 10 ते 15 मिनिटं हा उंडा आता आपण बाजूला थोडा रेस्ट करायला ठेवून देऊया। मी आता इथे उंड्याचे गोळे बनवून घेत आहे। तर आता इथे गोळे तयार आहेत आपले बनवून। तर मी इथे गॅसवरती तवा तापवायला ठेवला आहे। त्यातला एक उंडा मी आता पिठात थोडासा घोळून लाटायला घेतलेला आहे। लाटताना आपल्याला जो पराठा आहे तो जास्त पातळ लाटायचा नाही आहे, थोडा जाडाच राहू द्यायचा आहे। तर इथे आता पराठा लाटून तयार आहे। मी आता तव्यावरती थोडंसं इथे तेल टाकून घेणार आहे, जेणेकरून आपला पराठा खाली चिपकणार नाही। तर मी आता इथे पराठा तव्यावरती टाकलेला आहे। आता तो आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे तव्यावर। त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकून तो आपण पराठा छान प्रकारे खरपूस असा भाजून घेऊया।
तुम्ही बघू शकता पराठा असा खरपूस असा भाजून आलेला आहे आणि दिसायला पण तो खूप सुरेख दिसत आहे। तर आपण अशाच प्रकारे आता दुसरा पराठा पण लाटून घेऊया। तर आता आपला दुसरा पराठा पण लाटून तयार आहे। हा आपण आता तव्यावरती छान असा खरपूस भाजून घेऊया। थोडं थोडं तेल टाकून आपल्याला तो होऊ द्यायचा आहे। तर अशा प्रकारे इथे आपला मेथीचा पराठा तयार आहे। तो तुम्ही लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत किंवा तुम्हाला आवडत असेल तर ठेच्यासोबत कशाही सोबत तो खाऊ शकता। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला म्हणजे दिव्यास फूडला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्कीच ते शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।